प्रभू श्रीराम रावणाला मारून अयोध्येवर लंकेवरनं अयोध्येला परतले. सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी युद्धात सहकार्य केलं होतं त्या सगळ्यांना सीतामातांनी भेटवस्तू दिल्या. एका कोपऱ्यात हनुमानजी उभा होते. सगळ्या भेटवस्तू सगळ्यांना देऊन झाल्या, पण सीतामातेंचं लक्ष हनुमानजींकडे गेलं. अरे हनुमानजी तर राहिलेच, सीतामातेने लगबगीनं हनुमानजींना बोलावलं, पण आता द्यायला उरलं होतं काय? सीतामातेच्या गळ्यात मोत्याचा रत्नहार होता. त्यांनी तो गळ्यातला काढला आणि हनुमानजींना देऊन टाकला भेट म्हणून. आणि सीतामाता इतर पाहुण्यांच्या भेटीगाठी घेत राहिल्या. पण काही वेळानंतर अचानक सीतामातांचं लक्ष हनुमानजींकडे गेलं. हनुमानजी एका कोपऱ्यात बसून सीतामातेने दिलेला मोत्याचा रत्नहार तोंडात घेऊन त्यातला एक एक मोती फोडून बघत होते. सीतामातेनं काही कळेना, एवढा मौल्यवान रत्नहार बाबा फोडतोय का? तर धावत धावतच हनुमानजीकडे गेला. हनुमानजी काय करताय? मोती का फोडताय? हनुमानजी म्हटले, मोत्यात राम आहे का पाहतोय. सीतामाता म्हटल्या, मोत्यात कसा राम असेल? तसा तो मोत्याचा रत्नहार त्यांनी सीतामातेना देऊन टाकला. मोत्यात राम नाही ना, मग मला याचा उपयोग नाही, मला याचा उपयोगच नाही. मला काय हवंय? श्रीराम. मी काय करतो? श्रीराम सांगतील ते. मला काय मिळवायचं आहे? श्रीराम म्हणतील ते. आयुष्याचा ध्यास काय? श्रीराम. ज्यात राम नाही ते माझ्या कामाचं नाही.